हॅलो गाईज, माय नेम इज राणी. तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बेसिकली हा ब्लॉग असणार आहे रॅन्डम प्रोडक्टवरती. रात्रीचे वाजलेत 12:15. बोर होतंय, ठीक आहे. सो काय करायचं? रिसेंटली मी शॉपिंग केलेली आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन. काय काय परचेस केलंय आणि किती प्राइस मध्ये परचेस केले हे पाहूया. सगळ्यात पहिला आपण पर्स पासून स्टार्टिंग करूया. इतकी सुंदर पर्स मी मिशोवरनं घेतली आणि ही फक्त 200च्या आत आहे. माझ्याकडे रेड कलरची कोणती पर्स नव्हती. ही ऍडजस्टेबल आहे, ठीक आहे. अरे सुंदर सुंदर सुंदर. ही आहे सेकंड पर्स आणि ही खूप ट्रेंडिंगला होती, ठीक आहे. आणि तीनच ऑर्डर केल्यात आणि बाकी ऑफलाईन घेतले आहेत. थर्ड म्हणजे ही बॅग पण मला खूप वेळा दिसली. ही एवढी मला काही खास वाटली नाही. ह्याची क्वालिटी चांगली आहे. तर स्पेस पण खूप जास्त आहे. झिप नाहीये आणि कुठल्याही चोराने डायरेक्ट आपण असं अडकवलं असेल चोऱ्यातनं हात घालून इझिली काढू शकतो. या 3 बॅग्स मी मिशोवरनं ऑर्डर केलेले आहेत. काल मी असंच मम्मीसोबत शॉपिंग करायला गेले होते आणि तिथे मला लांबून म्हणजे एकदम रिक्षातून, ठीक आहे, लांबून मला हे दिसलं आणि आम्ही त्याच ठिकाणी ठरवलं एक आम्हाला तिकडे जायचं त्या साईडला. बट आपण रिक्षा करून पहिला अपोजिट साईडला जाऊन ह्या सगळ्या जिथे ते स्टॉल लागले त्याला व्हिजिट करायचं. नंतर ठीक आहे, आपण घरी जायचं. पिंटरेस्टी कप खूप दिवस झालं घ्यायचं होतं, बट ऑनलाईन रेट्स खूप हाय होते, जसं की 400 500 है ना, त्याच्यापेक्षा वरती पण होतं. हे मला फक्त ₹210 मध्ये भेटलेले. सुंदर आहे हे, एकदम खेळण्यातल्या भांड्यासारखं. मला एकदम लहानपणीची आठवण येते बघ. 200 मध्ये पडलं. आय डोंट नो ह्याला काय म्हणतात, बट आपण बोलूया फ्लॉवर पॉट, ठीक आहे. कारण की ह्यामध्ये तसं काहीतरी झाडासारखं ठेवलेलं असतं. सो एक नाही मी 2 घेतले. मला फक्त 70 रुपीजला भेटलेले, म्हणजे 70 ह्या दोन्ही गोष्टी भेटलेल्या. ही सुंदर गोष्ट, खूप 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 सुंदर. मागच्याच पण घेतलं होतं आणि ह्याला लाईक बनवलं होतं. सो बेसिकली हे आपल्याला पझल्समध्ये भेटतं आणि त्याला आपण लेग जॉइन करायचं असतं आणि इतकं सुंदर. मग आम्हाला आवडतं ते घर वगैरे तसलं बनवायला, मला, रोहिणीला वगैरे. सो आम्ही लाईक 2 आणले होते, बट एक माझ्या भावाकडे सध्या आणि एक आमच्याकडे. आणि मला माहिती हे वेस्ट ऑफ मनी आहे, म्हणजे लाईक हे सगळं घेऊन, हे सगळं करून काही उपयोग नाही. बट जो आनंद भेटतो त्यात मज्जा आहे. हे मी आणि लाईक रोहिणीने मिळून बनवलेले. लहानपणी कुठली गोष्ट जर ट्रेंडिंगला चालली असायची ना, तेव्हा पैसे नसायचे किंवा ती गोष्ट त्यावेळेस त्या जवळपास नसायची किंवा आम्ही जाऊ शकत नसायचो, त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकत नसायचो. कारण की ऑनलाईन शॉपिंग वगैरे सगळं आता आलेले, बट लहानपणी वगैरे नव्हतं. म्हणजे जेव्हा कळत होतं तेव्हा एक 8वी 9वी मध्ये होतं, बट माहित नव्हतं आपल्याला. मला खूप आनंद होतो की हे ट्रेंडिंगला चाललेलं मी बाय केलेले आणि मी आता ज्या पण ट्रेंडिंगला गोष्टी चालल्या ते इझिली बाय करू शकते, कारण की मी आता सेल्फ इंडिपेंडेंट आहे. मला पाहिजे होतं, बट जेव्हा मी अपूर्वाचा व्हिडिओ पाहिला तेव्हा मला पाहिजेच आहे. सो मी हे कुठून घेतले, हे मी FC रोडवरून घेतलेले. एकच मला हे 220ला काहीतरी पडलं. बार्गेनिंग स्किल्स पण महत्वाचे आहेत. हे मिशोवरनं घेतलेले आहेत आणि हे मला खूप कमी प्राइसमध्ये पडलं. 150ला ह्या दोन्ही लाईक हे दोन्ही कॉम्बो मध्ये मला भेटलं. तर बिलकुल नाहीये की दरवेळेस आपल्याला चांगल्या गोष्टी आणि कमी प्राइसमध्ये वगैरे भेटतात, ठीक आहे. काही गोष्टी म्हणजे काही ठिकाणी आपल्याला लुटलं पण जातं, जसं की झालं ह्याला. काहीच कळलं नाही की यामध्ये काय, जे की हे आहे 950 म्हणजे ₹1000. रुपये जातोय, तुला कळलं कसं नाही? मला वाटलं हे 400च आहे. घरी येऊन ह्याची प्राइस चेक केली की ह्याची प्राइस 950 होती. मला नाही वाटत की ₹1000 डिझर्व करतं. बिल होऊ द्या किती पण, मी बघत नाही ते. मी फक्त म्हणते, "भैय्या यार ठीक से लगाओ यार, रेग्युलर कस्टमर है." एक सॅडल घेतला आणि एक शूज घेतला. टोटल कॉस्ट 700 होत होती, ठीक आहे. बट त्यांनी 450 मला काय अमाउंट सांगितली 450 आणि ही खूप खूप म्हणजे खूप कमी अमाउंट आहे 450, ठीक आहे. या दोन्ही गोष्टींना रेग्युलर जातो तिथे, सो त्यांनी मला एवढीच अमाउंट सांगितली. हळूच मी रेग्युलर आहेत म्हणून 450. मी ते नाही का ते तिने सांगितली 450. मी काय म्हणते ना, कि भैया क्या यार इतना, थोड़ा कम करो, रेग्युलर कस्टमर है. सुनो तो मैं 450 बता रहा हूँ. माझी बहीण शेजारनं म्हणती ₹450 सांगतायत. ठीक आहे. सो गाईज हे एक प्रोडक्ट आहे आणि ह्याला मी परचेस केलंय. ए प्रोडक्ट आहेस, मी बोलेल तसं शांत राहायचं. ठीक आहे, मी बोलेल तसं. तू माझं प्रोडक्ट म्हणजे लाईक बघ ह्याला गप आहे ना तसं. हॅलो. येस. सो गाईज हे एक बेसिकली मी एका सहज एक स्टोअरला व्हिजिट केलं होतं. सो हे प्रोडक्ट तिथं थांबलं होतं. मला वाटलं की जाऊ दे कोणी घेत नाहीये, ठीक आहे. सो असंच धुळकात पडून राहील. सो या प्रोडक्टला मी घेतलेले बस माझ्या एंटरटेनमेंटसाठी. मी ह्याला खूप माराव, खूप खूप राग काढाव, बस दॅट्स इट. ए तू समोर बघ, कॅमेरामध्ये बघ प्रोडक्ट. या. सो ह्या प्रोडक्टचं नाव मी फायनली अनाउन्स करून सांगते, नूडल्स. सो या प्रोडक्टचं नाव आहे नूडल्स. थँक यू.
कुछ बोलो. बटन दाबते थांब. बोलो. आणि तुम्ही एक क्यूट गोष्ट तर बघितलीच नाही. हे किती क्यूट आहे आणि बस मला ही ₹129 म्हणजे ₹130 ला Mishoवरती भेटलं आणि हे इतकं क्यूट आहे आणि सगळे ह्याला आळी-आळी म्हणतायत बट त्यांना कोण सांगणार आहे आळी नाहीये हे अवोकाडो आहे. डी-आय-वायमध्ये गेले होते. पोको. सो हा आहे आमचा पोको. ह्याला आम्ही डी-आय-वायच्या स्टोअरमधनं घेतले. लिटरली हा बसतो. हुशार पोको आहे जो बसतो, पडतो. पोको इज्जत नको घालवू. हं. वळूया नेक्स्ट गोष्टीकडं. सो हे क्यूट पिंटरेस्टी इयरिंग्ज मी घेतलेत एफसीवरून जे की मला 3 पेअर 100ला पडल्या. ही आहे, सेकंड ही आहे. किती सुंदर आहे. Mishoवरनं घेतलेलं. इतकं सॉफ्ट आणि कम्फर्टेबल आहे. बस आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पासून टाईम टू टाईम व्हिडिओज यायला स्टार्ट होणार. व्ह्यूज तर मला पण पाहिजेत.